श्री स्वामी समर्थ. सोमवती अमावस्येला करा हे उपाय, कुटुंबात सुखशांती नांदेल. हिंदू धर्मामध्ये अमावस्येला धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी लोक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करतात. यावेळी श्रावण अमावस्या सोमवारी आहे, म्हणून त्याला सोमवती अमावस्या असेही म्हणतात. आणि हा श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. महाराष्ट्रामध्ये हा दिवस पिठोरी अमावस्या म्हणून ओळखला जातो. या दिवशी बैलांची पूजा केली जाते. या सणाला पोळा म्हणतात. सोमवती अमावस्येनिमित्त ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीत स्नान व तर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. त्यामुळे मुलांच्या आयुष्यात आनंद येतो. सोमवती अमावस्या सोमवार 2 सप्टेंबर 2024 रोजी आहे. ही श्रावण महिन्यातील अमावस्या असेल. असे मानले जाते की या दिवशी पितरांसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते. असे केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात. सोमवती अमावस्या 2024 मुहूर्त. श्रावण महिन्याची अमावस्या 2 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे 5:21 सुरू होणार आहे. तर मंगळवार 3 सप्टेंबर 2024 रोजी 7:24 अमावस्या तिथीची समाप्ती होणार आहे. सोमवती अमावस्येला काय करावे? सोमवती अमावस्येला पूजा कशी करावी, तसेच कोणत्या गोष्टी केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी राहील हे जाणून घ्या. सोमवती अमावस्येला साखर, पीठ आणि पिठाची गोळे तयार करून ते मासे आणि मुंग्यांना खायला द्यावेत. सोमवती अमावस्येला पिंपळ, वड, केळी, तुळस यासारख्या वनस्पतींची लागवड करायची, कारण या झाडांमध्ये देवतांचा वास असल्याचे मानले जाते. पितरांना नैवेद्य अर्पण करावे आणि श्राद्ध करावे. पितरांच्या नावे भात, डाळ, भाजी आणि दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करावे. 1 तांब्यात दूध, पाणी, पांढरी फूल भोलेनाथ शंकराला अर्पण करावे. पिठोरी अमावस्येत पितरांना नैवेद्य दाखवल्याने पितृदोषाने निर्माण होणाऱ्या समस्येतून मुक्ती मिळते. सोमवती अमावस्येचा दिवस पितरांच्या आणि भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. सोमवती अमावस्येला केलेली ही कर्मे पितरांना प्रसन्न करतात आणि जीवनात सुख आणतात असे मानले जाते. सोमवती हा भगवान शंकराचा वार असतो आणि हा श्रावण सोमवार असल्यामुळे खास मानला जात आहे. या दिवशी कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून भगवान शिवाचा अभिषेक करावा. या दिवशी भगवान शंकराला शिवामूठ म्हणून सातू वाहावी आणि 4 मुखी तुपांचा दिवा लावून शिवचालीसा पठण करावे. यामुळे घरात सुख शांती नांदेल. या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी किंवा अडथळे दूर होतात आणि संतती संबंधी सुख मिळते, तसेच जीवनात सुधारणा होतात.